पहिलाच बॉल कल्पेश सापटे याचा फाईन लेगच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. शतरक्षक कुणी नाही. बघता बघता हा चेंडू सरळ सीमारेषे पार. दर्जेदार चौकार. आदरणीय सन्माननीय मयूर कांबळे साहेबांनी 500 रुपये दिलेत आणि खेळाडू आलाय प्रवीण परेड. विनंती करतोय प्रकाश देवळीकर सरांना आपल्या शुभ हस्ते पारितोषिक आपण वितरित करावं. शॉर्ट बॉल मिडल स्टंप वरून चेंडू यष्टीरक्षकाच्या पाठीमागे जाताना दिसतोय. प्रेक्षक जे यूट्यूबच्या माध्यमातून या मॅचला बघतायत त्यांच्या माहिती करता फायटिंग फॉल्कॉन्स विरुद्ध कामन बॉईज या दोन संघादरम्यान हे लढा होतोय. कामन बॉईज संघाने सुद्धा चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. चांगलं प्रदर्शन करताना एक पैकी एक लढत त्यांनी जिंकलंय. दुसऱ्या बाजूला फायटिंग फॉल्कॉन्स संघाच्या संघनायक कल्पेश सापटे आणि टीम यांनी सुद्धा एक मॅचमधून एक मॅच जिंकलाय. फिल्डिंग करणारा संघ आपल्याला बघायला मिळतोय फायटिंग फॉल्कॉन्स. या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम 50 धावा पूर्ण करण्याचा मान मिळतोय खेळाडू प्रवीण पाटील याला KPL 2022 मध्ये. ओहो जोरदार अपील. पंचांचा बोट आकाशाकडे. विकेटचं पतन गॉन. आज कल्पेश की मिडल स्टंप की ओर जाती हुई एक गेंद खेलने का प्रयास किया था. ऑफ स्टंप पर सफल होके बल्लेबाज ने बिल्कुल अच्छी गेंद थी. अंदर जाती हुई इस गेंद को समझ नहीं पाए बल्लेबाज अमित कामनकर. पहिला धक्का लागला गेलाय आणि लेग बिफोर द विकेट ही संकल्पना 1774 साली या पूर्ण विश्वामध्ये आल्यानंतर अशा पद्धतीने फलंदाज आपल्याला बाद होताना दिसत आहेत. बॉब उल्मर या इंग्लंडच्या महान गोलंदाजाने पहिल्यांदा KT वॉल्टर या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला 24 ऑगस्ट 1972 साली लेग बिफोर द विकेट स्वरूपात एक दिवसीय मॅचमध्ये बाद केलं होतं. आणि आजच्या दिवसातील पहिला लेग बिफोर द विकेट कल्पेश सापटे या गोलंदाजाला सापडतोय आणि फलंदाज आहे मिस्टर अमित कामनकर. नवीन फलंदाज आलाय रोशन पाटील. रोशी हे टोपण नाव या खेळाडूचं आणि मनामध्ये आज काहीतरी निश्चय करून तो उतरलाय. अलॉंग द कार्पेट बघू शकताय. त्या ॲनिमेशन व्यवस्थित नव्हतं. बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने चेंडू वेगाने पुढे सरकतोय. बघता बघता 2 धाव पूर्ण करतोय खेळाडू. संधीचा फायदा उठवताना संधीचं सोनं केलं गेलं आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. 3 धाव मिळत आहेत. 3 धावांची धावसंख्या झाली ती 8. पहिला मॅच संपल्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये फलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूत 8 धावा येताना दिसत आहेत कामन बॉईज संघाच्या. संघ मालक उजव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत आदरणीय सन्माननीय मयूर धनंजय म्हात्रे. वेलकम मयूरजी, आम्ही आपलं स्वागत करतोय. आणि दुसऱ्या बाजूला संघ मालक म्हणून हेमंत सुतार हे सुद्धा चांगली कामगिरी करतायत. दोन्ही संघाने एक मॅच जिंकलाय. या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याकरता प्रत्येक संघ प्रयत्न करेल यात काही शंका नाही. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 2 शतरक्षक 38 सर्कलच्या बाहेर. एक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये आणि एक काउ कॉर्नर. एच ओ दुसऱ्या प्रयत्नामध्ये प्रवीण भोईर या फलंदाजाचा झेल टिपतोय. आणखीन एक धक्का गॉन. पावलाय देव माझा मल्हारी. कष्ट करा मित्रांनो, कष्टाशिवाय तुम्हाला काय मिळणार नाही. कारण देवाने यापूर्वी सांगून ठेवलंय माझ्याकडे मागून मिळणार असेल तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक मी कधीच कमी पडू देणार नाही. याकरता आवश्यक काय आहे तर तुमची मेहनत,
तुम्ही केलेला संघर्ष हा फार महत्त्वाचा आहे. म्हणूनच देवा मला पाव एक म्हणतोय आणि दुसरा म्हणतोय देवा मला वडापाव. देव म्हणतोय की मी तुम्हाला दोघांनाही पावेन, याकरता तुम्ही केलेली मेहनत कामी यायला हवी. सुंदर गीत डीजेच्या माध्यमातून लावलं जातंय. मॅचकडे रवाना होत असतानाच 2 धक्के लागलेत कामन बॉईज संघाला. संघमालक मयूर म्हात्रे, मयूर सकपाळ या दोघांना आपण व्यासपीठाच्या दिशेने पाहतोय. प्रवीण पाटील ज्यांनी 50 धावा पूर्ण केल्यात या स्पर्धेमध्ये दुसरा मॅच खेळत असताना आणि सध्या धावसंख्या 8, 2 गडी बाद 8. शेवटचा बॉल कल्पेश सापटे याच्या गोलंदाजीमधील. पुढचा बॉल डिफेन्स केलाय या चेंडूला उजव्या हाताचा फलंदाज हर्षद याने. 1 धाव पूर्ण केली. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर एका धावेनिशी धावसंख्येत बदल झालाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कामन बॉईज संघाची धावसंख्या आहे 9 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया, तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. कामन क्रिकेट असोसिएशन आयोजित कामन प्रीमियर लीग 2022. पुन्हा एकदा स्वागत करतोय. आम्ही सुद्धा विश्वास केला नव्हता की इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये आम्हाला धावतं समालोचन करण्याची संधी मिळेल. यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं गेलं आहे. त्याच्यानंतर सिग्नेट डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड आदरणीय सन्माननीय अजयजी धुमाळ, बाबू धुमाळ यांच्या सौजन्याने चॅनल नंबर 901 आणि चॅनल नंबर 51 या चॅनल्सवर तुम्ही या स्पर्धेला लाईव्ह स्वरूपात पाहू शकतायत. अशी ही नीट नेटकी क्रिकेटची स्पर्धा 2011 साली 13 फेब्रुवारी 2011 साली आयशा कप ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेस सुद्धा संपूर्ण वसई तालुक्यामध्ये थेट प्रेक्षेपण केलं गेलं होतं. आयशा चषक 2011चं. पृथ्वी शाह, अमोल मुजमदार, निलेश कुलकर्णी, पहिला IPL खेळणारा खेळाडू आपल्या नालासोपारा या परिसरातील आपण बघितला होता. चर्चा मी करेन. नंबर 2चं षटक टाकण्याकरता महेंद्र इनसाइड आउट करून खेळायचं होतं. आत वळणारा चेंडू होता, वळण जास्त दिलं गेलं होतं, वेग सुद्धा तितकाच भन्नाट होता. बीट करून सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9 धावा आल्यात. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा येतील? 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, 1 क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरमध्ये, 1 क्षेत्ररक्षक मिड विकेटमध्ये आणि 1 क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. हर्षद म्हात्रे शॉर्ट बॉल, शॉर्ट आर्म पुल केलं आहे. चेंडू बॅकवर्ड, चेंडू येतोय स्कोअर लेग क्षेत्रामध्ये, फॉरवर्ड स्कोअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेपर्यंत फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केली. रोशन पाटील खेळपट्टीवर असेपर्यंत धावफलक मोठा होऊ शकतोय. एक विस्फोटक खेळाडू आहे. मागच्या टुर्नामेंट्समध्ये 46 नॉट आउट ह्या धावा त्यांनी बनवल्या हे मला आठवतोय आमदार चषक 2022 मध्ये. आणि बरोबर तो जर्सीचा नंबर त्याचा पुढे आला. जयेश पाटील हा जो वंडर बॉय ऑफ भिवंडी ज्याचं गायडन्स या खेळाडूला मिळत असतं. आता कुठेतरी हा चेंडू खेळण्याकरता कमी पडला. डावी यष्टीच्या बाजूने वळणारा चेंडू असल्या कारणानं पंचाने वाईट घोषित केलंय. अतिरिक्त धावेची नोंद, धावसंख्येत बदल, धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 2 बाद 11. टीम का स्कोर 11 रन 2 विकेट के नुकसान पर. फायटिंग फॉल्कॉन्स हा संघ फिल्डिंग करतोय आणि कामन बॉईज संघाला आणखीन चांगल्या धावा बनवाव्या लागतील. विशेष म्हणजे फलंदाजाला अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयास केलाय या चेंडूला आणि फलंदाजाला बीट करून पुन्हा एकदा यष्टीरक्षक प्रवीण भोईर याच्या हातामध्ये हा चेंडू जातोय. 1 धाव फार मोलाची आहे. आज अनेक संधी दिल्या गेल्यात प्रत्येक खेळाडूला. पुढे उद्याच्या दिवसामध्ये 40+ मॅच सुद्धा तुम्ही बघणार आहात. वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील खेळाडू लढताना दिसतील आपल्याला ग्रामपंचायत हद्दीतील खेळाडूंसोबत. पुन्हा एकदा चांगला चेंडू गोलंदाजाने टाकलाय. महेंद्र चांगली गोलंदाजी करतोय, खूप चांगलं काम मैदानाच्या आतून तो करतोय. सातत्याने सतावलं गेलंय खेळाडू रोशन पाटील याला. नागल्या त्रिमूर्ती
संघाच्या माध्यमातून तो बिलॉंग करतोय. दुसऱ्या बाजूला कामन बॉईज कामन संघाचा अष्टपैलू खेळाडू प्रवीण कामन संघामधून बिलॉंग करतोय. दोन्ही खेळाडूंमध्ये आता चर्चा होणं फार गरजेचं आहे. हे षटक प्रभावी ठरतंय. 1.4 चेंडूंची समाप्ती झाली. धावा लागल्यात धावफलकावर 2 गडी बाद 11. उद्याच्या दिवसामध्ये एक प्रेक्षणीय प्रदर्शनीय मॅच आपण बघणार आहोत. चिंचोटी ते कामन परिसरातील शहरी विभागाला आपण पाहणार आहोत, जिथून 40+ संघ या मैदानाच्या आत उतरेल. कारण त्यांनी विनंती केली होती आयोजकांना KPL मध्ये की आम्हाला या स्पर्धेमध्ये एक प्रेक्षणीय सामना खेळू द्या. दुसऱ्या बाजूला कामनच्या पुढील पोमन ते नागले या परिसरातील ग्रामपंचायत हद्दीमधील खेळाडूंना आपण उद्याच्या दिवसात दुपारच्या 17 नंतर पाहणार आहोत. चांगली संधी दिली गेली या 40+ संघाला. ओव्हरपिच चेंडू इनफील्ड वरून चेंडूला उचलले, ना इक्का ना दुक्का, सीधा चौका. हा चेंडू सीमारेषे पार, दर्जेदार चौकार. मित्रांनो, म्हटलं जातं क्रिकेटचं सौंदर्य पाहायचं असेल तर हे फटके पहा. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे हे फटके. फलंदाज रोशन पाटील याच्या बॅटमधून आज चौकार आलाय. या 4 धाबांची धावसंख्या पोहोचली 15 वर. आता दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. आडव्या बॅटचा वापर, ॲनिमेशन व्यवस्थित नव्हतं. बॅकवर्ड स्कोअर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात आहे. एकच धाव, एका धावेची स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कामन बॉईज कामन संघाची धावसंख्या 2 गडी बाद 16 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. च्या माध्यमातून सातत्य राखणारा महेंद्र इथे सुद्धा चांगली गोलंदाजी करून गेला. एका षटकामध्ये 7 धाबा दिल्या. 7 धाबा त्यांनी दिल्या. विकेट जरी त्याला मिळाली नाही तरी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगलं कमबॅक करून दिलं संघाला. 18 बॉल शिल्लक आहेत. सागर माळी माझ्यासमोर जुळले जात आहेत. सागर, 2 षटकांमध्ये 16 धाबा 2 गडी बाद. काय वाटतं तुला? नक्कीच थोडीशी गडबडती सुरुवात झाली. ज्या पद्धतीने अपेक्षा होती कामनाचा संघ कालच्या दिवसामध्ये, ज्या अगोदरच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये जसा परफॉर्मन्स केला होता आणि जो त्याने आपल्या फलंदाजीमध्ये आणि क्षेत्ररक्षणामध्ये गोलंदाजीमध्ये जो क्लास दर्शवला होता, आज मात्र पहिलीच बाजू आपण पाहतोय. आणि इथे पाहिलं तर नक्कीच थोडासा गडबडताना दिसतोय तो कामांचा संघ. अगदी बरोबर, योग्य ते उत्तर मला प्राप्त झालंय. 2 षटकांमध्ये 16 धावा. व्यासपीठावर आपण बघतायत आदरणीय सन्माननीय समाज कल्याण न्यास मंडळाचे पालघर जिल्ह्याचे विद्यमान अध्यक्ष प्रकाशजी देवळीकर, त्यांचे सुपुत्र जतीन देवळीकर यांना सुद्धा तुम्ही बघतायत. आणि त्यांच्या शेजारी मनोहरजी म्हात्रे. हे मैदान बनवण्याकरता फक्त चेंडू आणि बॅट आवश्यक नसतो, सपाटीकरण आवश्यक नसते, पाण्याची आवश्यकता असते. आणि ती पाण्याची आवश्यकता, पाण्याची गरज पूर्ण करणारे मनोहरजी म्हात्रे व्यासपीठावर उपस्थित आहेत. आता शॉर्ट बॉल होता, या चेंडूला उडवलाय. चेंडू येतोय अथोडक्स लॉंग ऑन क्षेत्रात. 1 धाव मिळेल. या एका धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. या एका धावेची धावसंख्या झाली ती 17. 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावा. उजव्या बाजूला आपण बघतायत आदरणीय सन्माननीय दत्तात्रय नारायण पाटील, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, आदरणीय सन्माननीय हजरतजी शेख, समीर खानिवडेकर. या खेळाडूंना कामन परिसरामधून शहरी विभागामध्ये नेण्याचं महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं. त्यांना पण व्यासपीठावर बघतोय. आणि त्यांच्या शेजारी हजरतजी शेख या स्पर्धेचे आयोजक. मॅचकडे पुन्हा आम्ही वळतोय. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता फलंदाजाला. म्हटलं जातं हा जुगारी फटका आहे या क्रिकेटच्या दुनियामधील. हा फटका खेळण्याकरता तुम्हाला गुडलेन स्पॉटवर पडणाऱ्या चेंडूला व्यवस्थित निरीक्षण करायला हवं. आणि गुडलेन स्पॉटवर पडणारा चेंडूच तुम्ही स्विच हिट करू शकतायत. धावसंख्या सध्या स्थिर. धावा धावपळकावर आहेत त्या 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हो, आडव्या बॅटचा वापर. आज दरम्यान एक चांगलं वळणदार चेंडू टाकलाय, आउट स्विंगर टाकलाय आकाश वाघ.
या टुर्नामेंट्समधील जर आपण विचार केला आकाश वाघ या गोलंदाजाचा, तर दुसरं षटक टाकतोय. 5 धाबा ह्या आधी त्याने एका षटकात मोजल्यात, 2 गडी बाद केलेत. पुढचा बॉल शॉर्ट बॉल, अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं, बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला, एक धाव मिळाली. या एका धावणीची धावसंख्येत बदल झालाय. 2.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 18 धावा 18. व्यासपीठावर आणखीन आमचे मान्यवर आहेत, त्यांची सुद्धा चर्चा होणं फार गरजेचं आहे. सिग्नेट डिजिटलचे प्रोपरायटर, प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोपरायटर आदरणीय सन्माननीय अजयजी धुमाळ यांना व्यासपीठावर आपण बघतायत. चॅनल नंबर 901 आणि चॅनल नंबर 51 वर कॉमन प्रीमियर लीगचा तुम्ही रणसंग्राम पाहू शकतायत. धन्यवाद सर. ओ चार्ज करण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू यष्टीरक्षकाच्या पाठी मागे गेलाय, बॅकवर्ड शॉर्ट लेग क्षेत्रात एक धाव मिळाली आणि पंचांचा बाईचा इशारा आलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये अजित म्हात्रे सर आणि स्कोअर लेग म्हणून पंचांची कामगिरी करतायत आशुतोष व्यवहारे सर. आशुतोष राणा हे त्यांना नाव ठेवलं गेलंय डॉक्टर गवळी सरांच्या माध्यमातून. धावसंख्येत जर बघितलंय तर एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या 19 पुढील होणारा मॅच सुद्धा फार महत्वाचा असेल. दोन्ही संघाच्या संघनायकाने तयारीमध्ये राहा. आदरणीय सन्मान्य प्रवीणजी घरत साहेबांचा शौर्य वॉरियर्स लढेल मातोश्री 11 संघाविरुद्ध. या चेंडूला हुक केलंय, चेंडू तेज गतीने सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, डोलदार, हा आलाय चौकार. 4 धावा. जे 3 षटकं समाप्त झाले. TCP लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण लाईव्ह कव्हरेज बघतायत. आज पालघर जिल्ह्यामध्ये 7 यूट्यूब चॅनल आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वात आघाडीवर असलेलं यूट्यूब चॅनल जर कुठला असेल तर TCP आदरणीय सन्माननीय डॉक्टर महेंद्र भगत सरांची ही टीम खूप चांगलं काम करत आहे. 3 षटकांमध्ये धाव पळकावर लागला गेल्यात. सध्याच्या स्थितीला 23 धाबा. व्यासपीठावर आपण वळूया. व्यासपीठावर दाखल झालेले आपण बघतायत प्रमुख अतिथी आदरणीय सन्माननीय दत्तात्रय नारायण पाटील, दत्ता दाडी या नावाने प्रसिद्ध, आणि आज त्यांची 3 अनमोल रत्न आपल्याला बघायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला या कॉमन क्रिकेट असोसिएशन आयोजित कॉमन प्रीमियर लीगचे सर्वेसर्वा आदरणीय सन्माननीय हजरतजी शेख साहेबांना तुम्ही बघतायत आणि त्यांच्यासोबतच कार्याध्यक्ष KPLचे आदरणीय सन्माननीय राजूभाई म्हात्रे. पदभार फार मोठा आहे या व्यक्तीचा. वसई विरार शहराचे महामंत्री भारतीय जनता पार्टीचे म्हणून त्यांना संबोधलं जातो आहे आणि त्यांच्या शेजारी SS इंटरप्राइजेसचे मालक, कॉमन प्रीमियर लीगचे आणखीन एक करता धरता आदरणीय सन्माननीय संजूभाई म्हात्रे सरांना बघतो आहे. पुढे गेल्यानंतर सिग्नेट डिजिटल्स प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोपरायटर आदरणीय सन्माननीय अजय धुमाळ सरांना आपण बघतायत आणि त्याचबरोबर संजूभाई म्हात्रे यांचे सुपुत्र वरद भल्ला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे. व्यासपीठावर आदरणीय सन्मान्य मनोहर म्हात्रे सरांचं आगमन बघतायत. एक हसरा चेहरा. सर, खरोखरच जीवनामध्ये जगायचं असेल तर पाणी महत्त्वाचं आहे. तुम्ही या स्पर्धेला जगवण्याकरता पाण्याची व्यवस्था केली आहे, त्याबद्दल तुमचा आम्ही लाख लाख धन्यवाद मानतो आहे. याचबरोबर या KPLचे आणखीन एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व पालघर जिल्हा समाज कल्याण न्यास मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्मान्य प्रकाश दळवीकर सरांना आपण बघतोय. हसरा चेहरा जो आपल्याला व्यासपीठावर इथे पाहायला मिळतो आहे. तदनंतर गुरुवर्य बाळसुब्रमण्यम अय्यर ज्याने अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये धावतं समालोचन केलंय, त्यांना तुम्ही बघतायत. चला तर हे होते आमचे मान्यवर. आता पुन्हा आम्ही स्कोअरबोर्डकडे नजर टाकतोय. 3 षटकं संपल्यानंतर धाबा लागल्यात. 2 गडी बाद 23 धाबा. 4थं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर काय बदलाव केला जाईल? गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आता आलंय महेंद्र कोल्हा. रुही 11 संघाच्या माध्यमातून सातत्य राखणारा खेळाडू आहे, कारण KPL मध्ये बरेचसे खेळाडू खेळत आहेत, त्यांची माहिती सांगणं फार महत्त्वाचं आहे. पूर्वी त्यांचा संघ कुठला होता
आणि KPL मध्ये परफॉर्मन्स करण्याकरता तो आलाय, ही चर्चा सुद्धा होणं फार गरजेचं आहे. महेंद्र कोल्हा आणि समोर आहे धावांचा कोल्हा मिस्टर रोशन पाटील. गाठील काय मोठा पल्ला बघूया. रोशी आडव्या बॅटचा वापर केलाय. अजूनही त्याच्या बॅटच्या रडारमध्ये व्यवस्थित चेंडू येताना दिसत नाही. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. एक धाव मिळाली. या एका धावणीची धावसंख्या पोहोचली 24 वर. हा तुम्ही स्कोअर बोर्ड पाहू शकतायत. विशेष म्हणजे प्रभावित केलंय TCPने. कामन बॉईज संघ खेळतोय, त्यांच्या जर्सी पिवळ्या रंगाच्या आहेत आणि तो रंग त्या स्कोअर बोर्डवर दाखवला गेलाय. दुसऱ्या बाजूला फायटिंग फॉल्कॉन्स हा फिल्डिंग करतोय आणि त्यांचा हा हिरव्या कलर्स बघूया, इंग्लिश ग्रीन हा रंग त्यांचा. शॉर्ट बॉल ॲलिमेशन व्यवस्थित नव्हतं. कमबॅक करतो गोलंदाज कोल्हा. खरोखरच कोल्हा निघाला. महेंद्र कोल्हा ज्यांनी सध्या त्रस्त केलंय फलंदाजी करणाऱ्या संघाला. 3.2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फर्स्ट एडची सुविधा मैदानाच्या आवश्यक असेल तर ते आपण पुरवा. पुढील होणारा मॅच सुद्धा तितकाच महत्त्वाचा असेल. या मॅचची चर्चा आपण करणार आहोत. मॅच बघणार आहोत. शौर्य वॉरियर्स प्रवीणजी घरत साहेबांचा हा संघ मैदानाच्या आत उतरेल. मागच्या गत विजेता आणि त्या विरुद्ध लढेल मयूर कांबळी निखिल कांबळी यांचा मातोश्री 11चा संघ. दोन्ही संघाच्या संघनायकाने लवकरात लवकर संपर्क साधा. महेंद्र कोल्हा 1.2 चेंडूंमध्ये 8 धावा त्याने मोजलेत. पुढचा बॉल टाकण्याकरता सज्ज झालाय. पुढचा बॉल चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार डोलदार षटकार. या 6 धाबणीशी धावसंख्येत बदल झालाय. धावपळकावर धाबा लागला जातात. 30 धाबा. पुढचा बॉल शॉर्ट बॉल पुल अँड पॉवरफुल. बिग बिग बिगी 2 in row 6 रन्स. इज ऑन स्ट्राईक मिस्टर हर्षद म्हात्रे. 10 बॉलमध्ये 19 धावांची झंझावती खेळी आता तो साकारतोय. सुरुवातीला तग धरण्याकरता एकेरी धावा त्याने बनवल्या आणि आता अचानकपणे आक्रमक रूप धारण केलंय. धावसंख्या धावपळकावर वेगाने पुढे सरकली. धावा लागल्या जात आहेत. ते 36 धावा. 2 गडी बाद झाले. 3.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 36 धावा 36 रन्स. चर्चा आपण आणखीन एक आदला बदल करणार आहोत. ती चर्चा मी करेन. पुढचा बॉल आता ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता. या चेंडूला व्यवस्थित कलेक्ट करू शकले नाही फलंदाज. मिडलिंग करू शकले नाहीत. क्षेत्ररक्षक तैनात होता. वाईड ऑफ मिडऑन क्षेत्रामध्ये फेकी येईपर्यंत फलंदाजाने 2 धाव पूर्ण केल्यात. याचबरोबर 2 धावांची धावसंख्या झाली 38. आता म्हणू शकतोय सुस्थिती आहे कामन बॉईज या संघाची. 38 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 4थं षटक प्रगतीपथावर. 4थ्या षटकामध्ये शेवटचा बॉल शिल्लक आहे. क्रीडा रसिक बघा सकाळपासून उपस्थित आहेत. वेगवेगळे स्टँड खचाखच भरलेले दिसत आहेत. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. आशुतोष व्यवहारे सरांनी वाईड घोषित केलं या चेंडूला. अतिरिक्त धाबणीची धावसंख्या 39. उजव्या बाजूला स्वर्गीय प्रकाश लक्ष्मण बरफ स्टँड कामन जी गॅलरी आहे त्या गॅलरीमध्ये सुद्धा प्रेक्षक वर्ग बसलेला दिसतोय. समोर स्वर्गीय समीर खानिवडेकर गॅलरी कामन तिथे सुद्धा प्रेक्षक वर्ग क्रिकेटचा आनंद लुटतोय. आणि डाव्या बाजूला सुद्धा चांगला आनंद प्रेक्षक वर्ग लुटतोय. आता या चेंडूवर किती धाव मिळतील ही चर्चा करूया.
फॉरवर्ड मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलाय आणि बघता बघता तिसऱ्या पंचांची मागणी पंच अजित म्हात्रे सरांनी केलंय. थर्ड अंपायर तिसरे पंच आमंत्रित केले जात आहेत. धकधक धकधक तर सुरू होईल. धावा धावपळकावर 39.3.5 चेंडूच्या समाप्तीनंतर ही धाव पूर्ण आहे की नाही ही चर्चा आपण करणार आहोत. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेले. रोशन पाटील आपल्या घरामध्ये पोहोचलाय काय हे आपल्याला बघायचं आहे. बघणार आहोत आपण. तिसरे पंच आमंत्रित केले गेलेत. पुन्हा एकदा बघणार आहोत आपण. तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलं गेलंय. गुड अंपायरिंग, चांगला दर्जा पंचांचा. पंच अजित म्हात्रे, आशुतोष व्यवहारे. आणि हे पाहू शकताय तुम्ही कशा पद्धतीने हा चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षकाने डीप मध्ये चेंडूला अडवलंय. चांगला थ्रो, फेकी सुद्धा सुरेख केली गेली. तिसरे पंच आमचे बघतायत, निरीक्षण करतायत. ओहो, टिक 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 आणि इशारा आलाय तिसऱ्या पंचांचा नॉट आउट. इथे निरीक्षण केल्यानंतर नॉट आउटचा इशारा. धावपळकावर धाबा 4 षटकांच्या समाप्तीनंतर बनलेत 40 धाबा. 40 रन्स आफ्टर 4 ओव्हर्स. 4 षटकांमध्ये 40 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चा करता कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा येऊया. कमॉन डीजे. करता गोलंदाजी मार्गावर गोलंदाजाला आहे तुषार तांगडी. पुढील होणारा मॅच सुद्धा फार महत्वाचा असेल. सॉरिया वॉरियर्स विरुद्ध मातोश्री 11. दोन्ही संघाच्या संघनायक टॉस बॉक्स मध्ये या. तुषार तांगडी याचा हा चेंडू स्लॉक करायचा होता. चेंडूला रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. गरज नसताना अशा प्रकारचं तंत्र खेळाडू नेहमीच वापरतायत. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धाव संख्या 40. चांगल्या प्रकारे रोखलंय फायटिंग फॉल्कॉन्स या संघाने फलंदाजी करणाऱ्या कामन बॉईज संघाला. शेवटचे 5 बॉल शिल्लक. हर्षद स्ट्रायकिंगकडे. या चेंडूवर फलंदाजाने ऑन साईडला पावित्रा घेतलाय. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषे पार. हा लाय खणखणीत चौकार. 4 धावा. स्टाईल पद्धतीने फटक्याची निवड केली. 4 धाव मिळाल्या. 14 बॉलमध्ये 26 धावांची झंझावते खेळी साकारतोय. 185.71चा त्याचा स्ट्राईक रेट. अच्छी बल्लेबाजी बल्लेबाज हर्षद द्वारा. हा चेंडू हवेत आहे. गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑफ मध्ये येतोय. एकदा मिळाली, दुसरी धाव घेण्याची घाई आणि आता या फलंदाजाला परतावं लागतंय. तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावपळकावर धाबा लागल्या जात आहेत. सध्याच्या स्थितीला 45 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. कमॉन डीजे. काय सजवलं या स्पर्धेला बघा ना. आज ही स्पर्धा म्हणजेच एका युवा खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म दिला गेलाय. टेनिस क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल आणण्याच्या उद्देशाने ही चांगली संकल्पना आदरणीय सन्माननीय हजरतजी शेख सरांची आपल्याला पाहायला मिळतंय. खरोखरच हजरतजी तुमच्या कार्याला सलाम असेल आमचा. तुम्ही केलेलं हे काम साधंसुद्धा काम नाही. कारण रणजितसिंग विभाजी जाडेजा सरांना क्रिकेटचा पितामहा असं म्हटलं जायचं. आज या कामन परिसरातील
खेळाडूंना प्लॅटफॉर्म देणारे पितामह म्हणून तुमच्याकडे बघितलं जाईल. पुढचा बॉल फलंदाजाने आता मिस केलाय. थोडीशी दुखापत सुद्धा झाली असेल कदाचित. धावपळकावर धाव वा आहे सध्याच्या घडीला 45 धावा, 3 गडी बाद कामन बॉईज कामन संघाच्या. फर्स्ट एडची जर सुविधा हवी असेल तर लगेचच उपलब्ध केली जाईल. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये आपण लवकरात लवकर करा. वरिष्ठ समालोचक ज्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये धावतं समालोचन रेडिओच्या माध्यमातून केलं आहे, ते नेहमीच म्हणतायत या उन्हाच्या दिवसांमध्ये तुम्हाला जर फिट राहायचं असेल, चांगला फिटनेस टिकवायचा असेल तर दिवसातून 4 ते 5 लिटर पाणी तुम्ही प्यायला पाहिजे. आणि आता सध्या फलंदाज दुखापतग्रस्त होतोय. 4.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45 धावा. पुढील होणारा मॅचचा टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल आणि टॉस बॉक्समध्ये तुम्ही बघणार आहात आदरणीय सन्माननीय गुरुवर्य बाळसुब्रमण्यम अय्यर सरांना. कारण मॅच असेल शौर्य वॉरियर्स विरुद्ध मातोश्री 11 या 2 बलाढ्य संघादरम्यान. शौर्य वॉरियर्स संघाचा विचार केला तर या लीग मॅचमध्ये 2 पैकी 2 मॅचेस त्यांनी जिंकल्यात. दुसऱ्या बाजूला मातोश्री संघाचा विचार केला तर मातोश्री संघाने सुद्धा 2 पैकी 2 मॅचेस जिंकल्यात. दोन्हीही अनबिटन संघ आहेत. मॅच स्टार्ट होतोय. 4.4 चेंडूंमध्ये 45 धावा. कुलदीप नावाचा खेळाडू आलाय. माझा आवडता खेळाडू आहे कामन परिसरातील आणि नॉन स्ट्राईक इनकडे तो उभा आहे. 2 बॉल शिल्लक आहेत शेवटचे. जोरकस मारण्याचा प्रयास केलाय तर वाईड यॉर्करचा मारा गोलंदाज करतोय तुषार तांगडी, ज्याच्याकडे ज्ञानाची शिदोरी आहे, ज्याच्याकडे असलेली बुद्धिमत्ता. घरचा संघ पोमन आणि बघितलं तर पोमन संघाकडून सुद्धा अनेक मॅच विनिंग खेळी त्यांनी साकारलेत. आज या मैदानावर त्याचा बोलबाला शेवटच्या षटकामध्ये दिसून येतोय. शेवटचा बॉल डोंगरीपाडा येथे हा राहतोय खेळाडू. आउटसाइड द ऑफ स्टंप. केलेली स्तुती त्याला मान्य नव्हती वाटतं, कारण हा चेंडू खराब टाकलाय. धावसंख्या धावपळकावर 46 3 गडीबाद 46 धावा. शेवटचा बॉलवर जर षटकार आला तर धावपळक चांगला होईल. 52-50 धावा तरी पूर्ण होतील. 50 अप होऊ शकतायत. पुढचा बॉल फुल टॉस करून खेळला जातोय. चेंडू हवेत आहे. काऊ कॉर्नर मध्ये हा झेल ड्रॉप झालाय. शतरक्षकाने अंतिम क्षणी चांगले शतरक्षण फॉरवर्ड मिड विकेट क्षेत्रामध्ये केलंय. बघता बघता ह्या चेंडूवर पूर्ण केल्या जातील काय? 3 धावा. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, सरळ 4 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आदरणीय सन्मान्य रजनीकांत म्हात्रे सर सुद्धा या क्रिकेटचा आनंद लुटतायत. त्यांचा मी स्वागत करतोय. याचबरोबर पहिल्या डावाची समाप्ती झाली. यस अंपायर, 1 शॉटचा इशारा आहे. 1 शॉटचा इशारा आहे. 1 शॉटचा इशारा. स्कोअर लेग पंच आशुतोष वेबारे सरांचा इशारा आलाय. नो डाऊट. यस अंपायर, 1 शॉटचा इशारा. 3 धाव मिळत आहेत. 3 धावण्याची धावसंख्या 49. क्रीजमध्ये तुमची बॅट व्यवस्थित पोचायला हवी. बॅटिंग क्रीजमध्ये ती आपल्याला पोचताना दिसली नाही. 49 धावा आणि 50 धावांचं लक्ष फायटिंग फॉल्कॉन्स या संघासमोर ठेवलं गेलंय. पंचांकरता सूचना आल्यात. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होण्याआधी टॉस फार महत्त्वाचा असेल. टॉस झाल्यानंतर मान्यवरांचा सत्कार केला जाईल आणि सत्कारानंतर दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होईल. टॉस बॉक्समध्ये आपण बघणार आहोत आमचे सागर माळी यांना. पुन्हा एकदा मी संधी देतोय. टॉस करण्याकरता ते टॉस बॉक्समध्ये जात आहेत. ओव्हर टू सागर माळी. शौर्याने धन्यवाद गावड सर. 2 संघ जे आहेत त्या दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहण्याची विनंती करतोय. त्याच पद्धतीने आमच्या या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय सन्मान्य श्री दाढीबाबा यांना विनंती करेन. आदरणीय सन्मान्य दाढीबाबा, आपल्याला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यावं अशी आपल्याला विनंती करतोय. यस, शौर्य वॉरियर्स आणि मातोश्री 11 या 2 संघादरम्यान
टॉस होताना आपल्याला बघायला मिळेल. आदरणीय सन्मान्य श्री तर आपण बघतोय आपला हा कॉमन प्रीमियर लीगचा महोत्सव आपल्याला आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये घेऊन आलाय आणि आजच्या दिवसातला तिसरा सामना आपल्यासमोर आम्ही घेऊन येतो. आमच्या कॉमन प्रीमियर लीग कोर कमिटीचे खजिनदार सन्माननीय श्री प्रकाशजी देवलीकर साहेब आणि त्यांच्या जोडीला आमच्या आजच्या दिवसातले कास्ट गेस्ट या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय श्री दाढीबाबा दत्ता दाढी म्हणून प्रसिद्ध आहेत, या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय प्रकाशजी देवलीकर साहेब सुद्धा आहेत. आपण जाऊया तर सन्माननीय मान्यवरांना विनंती करेन, टॉस करण्याची विनंती करतोय. दोन संघ आहेत. तर मातोश्री 11 हा संघ टॉस बोलणार आहे. सन्माननीय दत्तदाडी साहेबांच्या हस्ते टॉस केला जातोय. तर सन्माननीय मान्यवरांना विनंती करेन की आपण आदरपूर्वक मान्यवर कक्षमध्ये उपस्थित राहावं आणि आसनस्थ व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. तर नक्कीच ज्यांचा आशीर्वाद आपल्याला नेहमीच बघायला मिळतो प्रत्येकाच्या टाळावरती. नक्कीच या ठिकाणी सन्माननीय मान्यवर आपल्याला जाताना बघायला मिळाले. दरम्यान जास्त वेळ न घेता नाणेफेकीचा कौल बोलला होता तो म्हणजे अकबर, मात्र कॉल लागलाय तो मातोश्री 11 या संघाच्या बाजूनं. बड्डेबा आपल्या जोडीला आहेत. तर ललित, आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय. 5 षटकांच्या सामन्यामध्ये काय स्वीकाराल? क्षेत्ररक्षण समोरचा संघ एक मातब्बर संघ आहे, गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ तुमच्या समोर आहे. तुम्ही सुद्धा 2 सामने जिंकलेत, त्यांनी सुद्धा 2 सामने जिंकलेत. बराबरची टक्कर या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. मात्र तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलं कारण काय? काय नाही, जास्तीत जास्त रन रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. थँक्यू. नक्कीच तुमच्या संघाला तुम्ही जॉईन करू शकता. थँक्यू. तर अकबर, समोरचा संघ एक स्ट्रॉंग संघ आहे, त्याने सुद्धा 2 सामने जिंकलेत, तुम्ही सुद्धा 2 सामने जिंकलेत. मात्र समोर पहिल्या दिवसामध्ये तुमचा परफॉर्मन्स चांगला होता, आता दिवस वेगळा आहे. मात्र पहिलाच मॅच आजच्या दिवसामध्ये खेळतात. तर नाणेफेकीचा कौल जिंकला असतं तर काय स्वीकारलं असतं? मी बॅटिंगच घेणार होतो. तुम्हाला मनाप्रमाणे बॅटिंग मिळालेली आहे. 5 षटकांच्या सामन्यांमध्ये नक्कीच स्मार्ट आन्सर या ठिकाणी दिला आहे अकबर याने. तर कितीपर्यंत पोहोचवण्याचा टार्गेटचा प्रयत्न असेल? 65 ते 70 धावा मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आजच्या दिवसामध्ये संघामध्ये आम्हाला काही बदल बघायला मिळेल? नाही, तो संघ असेल. थँक्यू. ऑल द बेस्ट तुम्हाला सुद्धा. तर दोन्ही संघांच्या संघनायकांनी या ठिकाणी आपापलं मत व्यक्त केलं आहे. आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो म्हणजे मातोश्री स्पोर्ट्स या संघाने, आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे ते म्हणजे शौर्य वॉरियर्स या संघाला. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी थोड्याच वेळात लाईव्ह ॲक्शनला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. या ठिकाणी सज्ज होतात आमचे गुरुवर्य त्या ठिकाणी संदीपजी गाभड कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. धन्यवाद सागर माळी. चांगला या ठिकाणी आवाज टॉस बॉक्सच्या दिशेतून आपण पाहिला आहे सागर माळी यांचा. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये धावतं समालोचन ते करत असतात. खास करून आपल्याला या परिसराने आपल्याला ठाणे जिल्ह्यात, पालघर जिल्ह्यात अनेक अनमोल रत्न दिले आहेत. त्याच्यामधीलच एक अनमोल रत्न ठाणे जिल्ह्यातील बिवडी तालुक्यातील खारबाव गाव म्हटलं तर सरकारी कर्मचाऱ्यांचं गाव आहे. आणि खारबाव गावातील अनमोल रत्न आदरणीय सन्माननीय महेंद्र पाटील सरांचा आज वाढदिवस. विद्यमान सरपंच आणि त्यांच्याकरता त्यांचे मामा संजयजी म्हात्रे यांच्या सौजन्याने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. SS एंटरप्राइजेसचे मालक आहेत आणि SS एंटरप्राइजेसच्या वतीने आदरणीय सन्माननीय महेंद्र पाटील विद्यमान सरपंच खारबाव गावचे आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. महेंद्रजी, आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून सुद्धा तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. एक चांगलं नेतृत्व, चांगलं कर्तृत्व, चांगलं वक्तृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं आहे. आता थेट आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. मॅच स्टार्ट झालंय. O2 सागरमाई. धन्यवाद गावड सर. ऑन साईडला खेळाय. पहिला चेंडू सरळ बॅटचा प्रयत्न होता. रोशन त्या ठिकाणी होता. चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत 1 धाव मिळाली होते. ही सुरुवात जी अपेक्षित सुरुवात होते सर गावड सर, या क्रिकेटमध्ये टार्गेट जे आहे 50चं टार्गेट आहे आणि ते अपेक्षित सुरुवात जी होती ती नक्कीच सिंगल घेतली गेली आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय तिसरा दिवस या कॉमन प्रीमियर लीगचा. आणि जसं म्हटलं गेलं की जर तुम्ही एखाद्या घरामध्ये जात असाल
तर त्या घरामध्ये घुसण्याच्या अगोदर ती चपलांची रांग कशी असते ती नक्कीच घरामध्ये राहणाऱ्या माणसांची शिस्त दर्शवते. आणि आपण पाहू शकतो इथे मात्र जी पार्किंग आहे या कॉमन प्रीमियर लीगमध्ये ती वाहनांची पार्किंग आपल्याला दर्शवते की इथे मात्र या स्पर्धेमध्ये शिस्त काय. आणि अर्थातच वन ऑन ओनली हजरतजी शेख आणि संजय जमात्रे फाउंडर या स्पर्धेचे आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलटॉस स्पर्धेचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं ढकलला आहे. पॉईंट क्षेत्रातला शतरक्षक ते चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत एक धाव या ठिकाणी मिळाली जाते. एका धावेनं धावफलक पुढे सरकला जातो तो 2 या धावसंख्येवरती. जे लक्ष आहे टार्गेट आहे 50 धावांचं लक्ष आहे आणि ते 50 धावांचं टार्गेट चेस करत असताना सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये संत आणि सावध सुरुवात केलेली आहे. 2 धावा या ठिकाणी मिळतात. गोलंदाज अतिशय चांगला गोलंदाज आहे स्वप्नील. आतापर्यंत 2 षटकं टाकलेत, 9 धावा त्याने दिल्यात आणि 3 विकेट त्याच्या नावावरती आहेत. तर डॉट बॉलचा विचार केला तर तब्बल 5 निर्धाव चेंडू त्यांनी हाताळलेत. राईट आर्म उर्ध विकेट. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू इन फील्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शतरक्षक त्या ठिकाणी फुटबॉल पद्धतीने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र 2 धावा खेळण्यापासून रोखू शकणार नाहीत. चेंडू धावतोय सीमारेषेच्या बाजूनं आणि तोपर्यंत 3ऱ्या धावेचा वेळ या ठिकाणी पूर्ण झाला आहे. 3 धावा पूर्ण केल्या जातात. या 3 धावेनं धावफलक पुढे सरकला गेला. धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो 5 या धावसंख्येवरती. सुरेख फलंदाजी अनुभव काय असतो ते दर्शवला आहे ते म्हणजे कल्पेश याने. कारण की प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. सराव हा माणसाला नक्कीच चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग बनवत असतो, तंत्रशुद्ध बनवत असतो आणि परिपूर्ण बनवत असतो. त्याच्यातला आज हा एक प्रयत्न बघायला मिळतो आहे. आणि आपण पाहू शकतो कल्पेश सापटे आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 20 धावा मला वाटतं मागच्या मॅचमध्ये त्याने केल्यात. आणि बळीराम हाडळ सर्वात उत्कृष्ट फलंदाजी मी म्हणेन आणि काय जबरदस्त क्रिकेट त्याने खेळलं होतं. 12 चेंडूमध्ये 42 धावांचंही नॉट आऊट नाबाद खेळी ही त्याने केली होती. आजच्या दिवसामध्ये तो आलाय स्ट्राईकवरती आला. त्याची फलंदाजी पाहण्यासाठी त्याचा संघसुद्धा या ठिकाणी उपस्थित असेल ज्या संघामध्ये तो या KPL मध्ये किंवा मग कॉमन क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळत असतो. स्वप्नील आतापर्यंत चेंडू टाकून झाले 3 चेंडूमध्ये आणि 5 धावा दिल्यात. राईट आर्म उर्ध विकेट. ऑफसाईडच्या दिशेनं इनफिल्डच्या वरनं कव्हर आणि पॉईंटच्या मधनं चेंडू जातोय. गोली की रफ्तार ते 4 धावांसाठी आलाय चौकार. का खेळलाय डिपिश फॉरवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये आणि शतरक्षक पाहतच राहिलाय. सौंदर्य या फटकाने सुद्धा दाखवलंय. 4 धावांची धावसंख्या पोहोचली 9 वर. बळीराम नावाचा खेळाडू या स्पर्धेमध्ये गाजतोय. पहिल्याच मॅच खेळत असताना त्याच्या बॅटमधून 42 धावा पूर्ण झाल्या होत्या. अतिशय जबरदस्त आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट 2 वेळा त्याला कुणी निवडलं नव्हतं. आज आपण पाहतोय की जो फलंदाज जो आहे जो 2 वेळा अनसोल्ड राहिला होता त्यानंतर मात्र पिक केलं गेलं ते म्हणजे कल्पेश सापटेच्या संघामध्ये तो गेला, चिठ्ठीद्वारे गेला होता मला वाटते. आणि त्यानंतर बघा परफॉर्मन्स काय देतोय. म्हणजे ज्याने घेतला नव्हता डोक्यावरती हात नक्कीच गेले असणार त्या पॅकर्सचे. ऑफसाईडच्या दिशेने खेळायचं होतं. हवेमध्ये चेंडू आहे इथे खरा फटका खेळला आणि आता मात्र तो सस्यामध्ये उरकलाय. थोडासा इम्प्रोव्हायझिंग फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज बाद झालाय. रोशन याच्या हातामध्ये बॉल. स्वप्नील कॉट रोशन आणि फलंदाज बाद झालाय तो म्हणजे खमका फलंदाज बळीराम हाडळ. सर आपण व्यावहारिक जीवनामध्ये म्हटलं जातं की इकडची गोष्ट तिकडे केली ना की थोडासा त्रास होतो असं म्हटलं जातं व्यावहारिक जीवनामध्ये. यासाठी ऑफसाईडचा चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता या फलंदाजाने आणि तो चेंडू वर गेला आणि आलाय तो म्हणजे मिडॉन क्षेत्राच्या हातामध्ये. काहीतरी नवीन करायचं होतं बळीराम महाडळ याला आणि तो इनफिल्डवरून खेळण्याचा प्रयत्न होता. मिडॉन क्षेत्राच्या बाहेर चेंडूला न्यायचं होतं ते जमलं नाही. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक कोणतीच चूक करत नाही आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन बळीराम नावाचा फलंदाज फेल होतोय. पहिला धक्का लागलाय. 9 धावा धावपळकावर. लक्ष आहे 50 या धावसंख्येचं. अजून 41 रनची आवश्यकता. मी म्हणेन जास्त इम्प्रोव्हायझिंग फटके खेळण्याची मला नाही वाटत गरज आहे कारण की 5 षटकांचा सामना तुम्हाला 10 धावांचं एव्हरेज आहे. 10 धावांची सरासरी राखायची आहे आणि ज्या पद्धतीने सुरुवात केली होती सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये सिंगल आल्या होत्या त्याच पद्धतीने खेळायला होतं. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये चेंडू टाकलाय. प्रोटेक्शन ठेवलंय मागे अमित कामनकर जॉन्टर ऑफ कॉमन. मात्र शतरक्षणमध्ये चूक झाली आणि क्रिकेटमध्ये जसं म्हटलं जातं की चुकीला माफी नाही. 3 धावा. ब्रिलियंट पीस ऑफ रनिंग बिटवीन विकेट. टाळा झाल्या पाहिजे यात रनिंगसाठी. काय जबरदस्त रनिंग घेतली आहे आणि धाव फलक पुढे नेऊन ठेवला आहे तो म्हणजे
12 या धाव संख्येवरती षटकाची झाले समाप्ती. जाऊया एकदा गाणं ऐकूया, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूने वळूया. धन्यवाद डीजे. जास्त वेळ आपल्याकडे नाहीये, त्यासाठी थोडंसं थांबवतोय. टीम मीटिंग करू नये, कारण की तुम्हाला 3 षटकं समाप्त झाल्याच्या नंतर टीम मीटिंग करण्यासाठी पंच संधी देतात आणि आपली स्पर्धा जी आहे आखीव रेखीव लिमिटेड टाईमामध्ये जी खेळवली जाते, त्यामध्ये खासियत आहे, शिस्त आहे आणि त्या शिस्तीचं कारण या ठिकाणी बघायला मिळतं आहे. सन्मान्य आदरणीय श्री संजयजी म्हात्रे आणि हजरतजी शेख, आपण पाहतोय की ज्या पद्धतीने एका नाण्याच्या 2 बाजू असतात, तशाच पद्धतीने एस म्हटलं की त्या 2 बाजू आहेत आणि त्या खणखणीत नाण्याच्या 2 बाजू अशा आहेत, ते म्हणजे संजयजी म्हात्रे आणि हजरतजी शेख. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 12 धावा. आता 24 चेंडूमध्ये 38 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. मी म्हणेन थोडंसं माफक लक्ष आहे. मात्र क्रिकेटमध्ये जेवढा लो स्कोरिंग गेम असतो ना, तेवढा मॅच बघण्यासाठी मजा असते. जसं म्हटलं जातं की लो स्कोरिंग गेम हे नेहमीच महत्त्वाचे ठरतात आणि त्या नेहमीच आपल्याला बघायला मिळतात की थोडंसं जर गोलंदाजाने गोलंदाजी टाईट केली ना, तर या मॅचमध्ये नक्कीच मजा येताना दिसेल. कारण की कॉमन बॉईज कॉमन संघ प्रवीण पाटील याच्याकडे अनुभव आहे आणि मास्टर माइंड क्रिकेटर आहे. गोलंदाजी मार्कवरती हर्षद म्हात्रे आलाय. गोलंदाजी मार्कवरती समोरच्या एंडला सुरुवात झाली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक झालाय. पुन्हा एकदा रोशन पाटील चेंडूच्या खाली आणि झेल सुटलाय. आशीर्वाद दिलाय, खेळते रहोचा आशीर्वाद या ठिकाणी मात्र दिलेला आहे. आणि पाहू शकतो इथे मात्र थोडासा मॉरल डाऊन होताना दिसेल, कारण की जेव्हा तुम्ही झेल सोडता ना, तेव्हा स्वतःवरती थोडंसं कीव सुद्धा येते, राग सुद्धा येतो आणि हसू सुद्धा येतं. त्यामुळे आपण काही घडू शकतं क्रिकेटमध्ये. धावसंख्या झाली ती म्हणजे 13. हर्षद याच्या गोलंदाजाचा परफॉर्मन्स जर पाहिला या अगोदरच्या मॅचचा, तर 1 षटक त्याने हाताळलाय, 1 धाव दिले आणि 4 विकेट त्याच्या नावावरती. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजीने 5 चेंडू त्याने डॉट हाताळले. आता मात्र पहिल्याच चेंडूवरती 1 धाव गेले आहे आणि इथे सुद्धा विकेट मिळाला असता मात्र जर त्याला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही आहे. त्यामुळे आपण पुढे जाऊया. चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस डिलिव्हरी, चेंडू इनसाइड एज आला होता. या ठिकाणी प्ले डाऊन होण्याची शक्यता होती, मात्र इथे 1 धाव मिळाली. सरते शेवटी धावसंख्या पूर्ण झाले आणि फटका कसाही असो, कुठल्याही पद्धतीने मारू, मात्र धाव येणे हे फलंदाजाच्या मार्फत नक्कीच चांगलं मानलं जातं. इथे 1 धावाले धावपणावरती धावा लागल्या जातात, त्या म्हणजे 14. तुम्ही पाहतायत TCP लाईव्ह महेंद्रजी भगत यांच्या मार्फत तुम्हाला जबरदस्त लाईव्ह प्रक्षेपण तुमच्या घराघरामध्ये पोहोचवलं जात आहे. ते म्हणजे आमचे साई केबल नेटवर्कचे मालक बाबूजी धुमाल आणि अजयजी धुमाल यांच्या मार्फत सुद्धा. आणि त्याच या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या TV स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता TCP लाईव्हच्या माध्यमातून. या ठिकाणी हा चेंडू आपण पाहू शकतो काय घडलाय. 45 वाट नक्कीच पाहिले. पंचांनी स्पष्टीकरण दिलंय, मात्र चेंडू कुठे गेलाय. 6 धावा, षटकार. फटक्याची निवड करताना सुद्धा चेंडू आपल्याला भरपूर वर दिसला आणि आशुतोष व्यवहार सरांचा इशारा. फ्री हिट. अभयमध्ये खेळलाय, मुक्तशन 4 फटका. या ठिकाणी चेंडू खाली शतरक्ष येतोय, झेल टिपलाय, ब्रिलियंट. मात्र या ठिकाणी इथे 2 धावा मिळून जातील. अतिशय चांगला प्रयत्न होता हा. जर आपण पाहतोय की बीमर पडला नसता तर इथे एक चांगला झेल आपल्याला बघायला मिळाला असता. मात्र क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा म्हणेन की जर त्याला महत्त्व नाही आहे. धावसंख्या झाली, धावफलकावरती धावा त्या म्हणजे 23 धावा.
कारण की इथे आपण लाईव्हच्या माध्यमातून स्कोअर दिसत असतो आम्हाला मोबाईलवरती, मात्र आमचे जे प्रेक्षक राजे बसलेत ना या मैदानाच्या आतमध्ये त्यांना स्कोअर ऐकायचा असतो. तर 1.3 ओव्हर म्हणजेच 9 चेंडूमध्ये 23 धावा धावफलकावरती. ऑन साईडला चेंडू पुल केलाय आणि तोच झालाय पॉवरफुल. हा येतोय खणखणीत असा उत्तुंग षटकार. टायमिंग, कारण की तुम्ही फलंदाजीमध्ये तुमच्या क्रीजमध्ये कुठे वावरता यापेक्षा तुम्ही मिडल ऑफ द बॅट चेंडूला कसं घेता हे फार महत्त्वाचं असतं. आणि हा कसलेला प्लेअर आहे, आपण पाहतोय की त्याने नक्कीच चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळला आहे आणि लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत या षटकाचे, ते म्हणजे 4-2 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शिल्लक आहे. आणि मी म्हणेन हर्षद मात्र याच्यावरती आक्रमण चढवलं आहे आणि त्याला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला जातोय. 29 धावा झाल्यात 1 गड्यांच्या मोबदल्यात. हर्षद राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र हरदीन दसरा नाही होता, हरदीन दिवाळी नव्हते. प्रत्येक चेंडूवरती गोलंदाज तुम्हाला मोठे फटके मारण्याचा प्रयत्न यशस्वी करून देणार नाही. आदरणीय सन्मान्य या कामन परिसरात असलेला एक मैत्री ग्रुप या नावाने भरपूर मोठा एक ग्रुप आहे आणि अतिशय चांगलं काम त्यांच्या मार्फत केलं जातं. त्या ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष अशोकदादा भोईर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. हा चेंडू आउटसाईड द ऑफ वाईट चेंडूची नोंद आले. धाव फलक थोडासा पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 30 या धावसंख्येवरती. भरपूर धावा गेल्यात. दुसरा षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. मी म्हणेन इथे आपण जर बघितलं तर 30 चेंडूमध्ये 50 धावांची गरज होती. इथे चेंडू टाकून झाले तर आतापर्यंत 11 आणि 11 चेंडूमध्ये डबल 30 धावा आल्यात. म्हणजे कामन बॉईज संघ या ठिकाणी बॅकफुटवरती ढकललाय. ऑन साईडला पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट तिथे जॉन ड्रॉप्स ऑफ द कामन, मात्र त्याच्या डोक्याच्या वर चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक असा प्रेक्षणीय षटकार. धावा झाल्यात 2. स्टँडर्ड डिलिव्हर असा फटका खेळला गेला फलंदाजाद्वारे. सागरजी, आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 14 धावांची गरज आहे. सर्व काही व्यवस्थित झालंय. 1 बाद 36 धावा झाल्यात 2 षटकांमध्ये. याचाच अर्थ जर आता ही सरासरी ठेवली तर टॉप 1 मध्ये ह्या ग्रुपमधून हा संघ पुढे येऊ शकतोय. नक्कीच आपण पाहिलं की हर्षदाचा पहिल्या मॅचचा जर परफॉर्मन्स पाहिला ना, आपण जाऊया त्या परफॉर्मन्सच्या अगोदर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय संजयजी म्हात्रे आपल्याला टी स्क्रीनवरती बघायला मिळतात. त्यांच्याच जोडीला एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व ते म्हणजे राजूभाई म्हात्रे. आणि त्यानंतर आपण पाहतोय तिकडनं 3 नंबरवरती या स्पर्धेचे पुन्हा एकदा सर्व आपल्याला टी स्क्रीनवरती बघायला मिळतात, ते म्हणजे हजरतजी शेख आणि आमच्या या विभागातील मैत्री ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष अशोकजी भोईर, त्यानंतर धनंजय म्हात्रे आणि त्यानंतर दाढीबाबा आपल्याला टी स्क्रीनवरती बघायला मिळतात. तर कॅमेरामॅन अजून सुद्धा पुढे आपल्याला या टी स्क्रीनवरती पाहुण्यांचा छायाचित्र आपल्याला बघायला मिळेल. दरम्यान मॅचकडे जाऊया. मॅच सुरू झाले. धाव फलक आहे ते म्हणजे 36 धावा आणि आता मात्र 14 धावांची गरज आहे आणि 18 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. स्वप्नील मॅन फ्रॉम नागले आता मात्र खेळतोय कामन बॉईज. कामन या संघाच्या मार्फत ब्रिलियंट गोलंदाज आहे, मात्र आज त्याच्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. राईट आर्म द विकेटचा मारा. कॉमेंट्री बॉक्स एंडच्या बाजूने गोलंदाजी मार्गवर. फ्लॉर फुल टॉस. प्रशांत याने चेंडूला खेळलाय आणि हा चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. उत्तुंग असा षटकार. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय अतिशय सुंदर गाणी पोहोचवले जातात, मात्र प्रशांत गवळी काय जबरदस्त फलंदाजी करतोय. आपण जर पाहिलं तर या फलंदाजाने थोडंसं लाईनमध्ये आणलं होतं, चेंडूच्या थोडासा सफळ झाला होता आणि लॉर फुलटॉस मध्ये चेंडूला कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये षटकारसाठी पाठवलं होतं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मात्र या ठिकाणी फटका फसलाय. शतरक्षक त्या ठिकाणी आलाय आणि चेंडूला फील्ड केलाय. जाऊया काय होतंय तर फलंदाज झालाय तो म्हणजे बाद.
व्यक्तिमत्व अंकित, थँक्यू माहिती दिल्याबद्दल. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. एक फलंदाज बाद झालाय, तो म्हणजे प्रशांत कवळी, आणि नवीन फलंदाज झालाय प्रवीण पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला हा एक अतिशय आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. आणि आपण जर पाहिलं तर या पंचकृषीमध्ये पव्या या नावाने खासा प्रसिद्ध आहे. तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावसंख्या आहे ती म्हणजे 42 धावा, 2 गडी बाद झालेत. मला वाटते 8 धावांची अजून सुद्धा गरज आहे. आणि 8 धावा किती चेंडूमध्ये हव्या आहेत तर मला वाटते 16 चेंडूमध्ये हव्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ साईडच्या दिशेनं क्लासिक कव्हर ड्राईव्ह, मात्र इनफिल्डच्या वरनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, आणि हा आलाय चौकार. की अतिशय चांगलं प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. या चौकारशी धावफलक पुढे सरकला जातो, जाऊन पोहोचतो 46 या धावसंख्येवरती. 4 धावांची गरज असेल. काय क्लासिक फलंदाजी करतो हा फलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पुन्हा एकदा. ओ हो डिफेन्सिव्ह पद्धतीने खाली क्षेत्र आहे पाहिलं होतं. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये फक्त चेंडूला शॉटला चेक केलं होतं. धावफलक 1 पुढे सरकला जातो. धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो 47 या धावसंख्येवरती. यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे मातोश्री 11 विरुद्ध शौर्य वॉरियर्स. या दोन संघादरम्यान मॅच होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. नाणेफेकीचा कौल झालाय, तो जिंकला होता तो ललित बड्डीबॉय संघाने, आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे अकबर याच्या संघाला, प्रवीण दादा यांच्या संघाला. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पुन्हा एकदा. स्पिन गोलंदाजी, बॅक ऑफ द हँड चेंडू आटालाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आलाय आणि चेंडू अमित याला चकून गेलाय. सीमारेषेच्या बाहेर आलाय. विजयी चौकार.